मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ठाकरे बंधू यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबादेवीचं आज दर्शन घेतलं। महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाआधी राज ठाकरेंनी आपल्या कुटुंबासह आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबासह मुंबादेवीचं दर्शन घेतलं। दरम्यान ठाकरे बंधूंच्या या मुंबादेवीच्या दर्शनावर महायुतीच्या नेत्यांनी टीका केलेली आहे। आताच का गेले? याआधी कधी गेले होते? का एकत्र गेले नव्हते? किती वेळा मुंबादेवीला आधी गेले? याआधी मुंबादेवीचा विसर का पडला? आता राजकीय केवळ आठवण आहे का? राजकीय स्वार्थासाठी मुंबादेवीला गेले का? आईच्या देवळात निवडणुकीच्या दारावर जायचं आणि आता आम्ही एकत्र आहोत दाखवण्यासाठी आणि मुंबईकरांसमोर चित्र करण्यासाठी माझा सवाल आहे, याआधी मुंबादेवी मंदिरात दोघे ठाकरे बंधू एकत्र गेले नाहीत, याचा अर्थ मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय याआधी, असं माझं मत आहे। नाही, मला तर वाटतं ते हाजी अल्ली किंवा माहीमच्या दर्ग्यावर गेले अशी माझी माहिती आहे। मुंबादेवीला गेले ते माहीत नाही, कारण त्यांना हाजी अल्ला आणि माहीम दर्ग्याची आता आवश्यकता आहे। गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही बघा त्यांच्याच मतदानावर त्यांचं अवलंबून आहे। आज अचानक जर मुंबादेवीला गेले असतील तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल, कारण ज्या मुंबादेवी एक मुंबईचं आराध्य दैवत आहे त्या मुंबादेवीची मंदिराची कधीच त्यांनी काळजी घेतली नाही। मुख्यमंत्री असताना जो मुंबादेवी सुशोभीकरणाचा आराखडा आहे त्याबद्दल कधीच त्यांनी निर्णय घेतला नाही। ठाकरे बंधूंनी आज चुनावी दर्शन घेतलं। दर्शन मुंबादेवीचं आणि यांच्या मनात बीएमसी। मुंबादेवीला हे सगळं माहिती आहे की हे 20 वर्ष भांडले, एकमेकांवर आरोप केले आणि आता मलिद्यावर नजर ठेवून माझ्या दर्शनाचा राजकीय फार्स करायला आले। त्याच्यामुळे यांना ना मुंबादेवी आशीर्वाद देणार ना मुंबईची जनता। एरवी देवदेवतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठाकरे बंधू गेले होते मुंबादेवीच्या दर्शनाला आणि आपले मुख्यमंत्री प्रचार संपवून लगेच जनतेच्या कामाला, सरकारच्या कामाला लागले। भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडचे म्हणजे भेलचे अध्यक्ष के सदाशिवमूर्ती यांना भेटले। गुड गव्हर्नन्सवर एक बैठक सुद्धा घेतली। नामदेव ढसाळजी यांच्या पत्नीच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले। जनतेची सेवा हीच भक्ती मानणारा असा आहे आमचा वेगळा देवाभाऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।